अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादा तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझे आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आजचा आपला व्हिडिओ असा आहे की आपल्याला काहीतरी जीवनामध्ये काहीतरी करावं, स्वतःच्या पायावर उभा राहावं असं वाटत असतं, पण त्यासाठी आपल्याकडे योग्य ते भांडवल नसतं किंवा स्वप्न तर खूप मोठे आहेत तर त्यासाठी पुरेपूर पैसा नसतो। तर त्या पैसे कुठून यावे, कसे यावे ह्या आपल्या डोक्यामध्ये विचार चालू असतो। पण काहीही उद्योगधंदा सुरू करण्यासाठी पैसा तर असावाच लागतो। तर त्यासाठी मी आज तुम्हाला एक छान असा उपाय सांगणार आहे। हा जर उपाय तुम्ही केला तर नक्की ती तुमची इच्छा पूर्ण होईल। जे काही तुमच्या मनात कोणत्या उद्योगासाठी असेल किंवा कोणता छोटासा व्यापार असेल, छोटंसं दुकान असेल, ती जर तुम्हाला पूर्ण सुरुवात करायची असेल, त्याच्यासाठी जर तुम्हाला पैशाची अडचण येत असेल, पैसा मिळत नसेल किंवा पैसे येण्याला अडथळे येत असतील तर ते नाहीशी व्हावे यासाठी मी स्वतः केलेला हा उपाय सांगणार आहे। बघा, मी जी काही तुम्हाला सेवा सांगते तर ती सेवा मी सुद्धा केलेली असते आणि त्यातून मला छान असा अनुभव आलेला असतो, छान अशी प्रचिती आलेली आहे, तीच मी तुमच्याशी शेअर करत आहे। बघा, हा सुद्धा उपाय मी छोटासा करून बघितलेला होता आणि त्याची प्रचिती ही मला खूप लवकरच आलेली आहे। तर तो उपाय कोणता आहे मी तुम्हाला आज सांगणार आहे। बघा, आता कोणताही आपल्याला व्यवसाय सुरू करायचा असेल, कोणतंही दुकान छोटंसं चालू करायचं असेल, कोणताही आपल्याला व्यापार करायचा असेल तर त्याला कष्ट हे प्रामाणिक असावंच लागतं, कष्ट हे करावंच लागतं। असं नाही की आता मी हा उपाय सांगितला आणि तुम्ही केला आणि तुम्हाला फरक पडला आणि लगेच तुम्हाला कुठून तर पैसे येतील, असं नाही। त्याच्यासाठी तुमचं कष्टही प्रामाणिक असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही कष्टही केलंच पाहिजे। तर तुम्ही प्रामाणिकपणे केलं तरच लक्ष्मी माता ही तुमच्याकडे येत असते आणि तुमच्या इच्छाही पूर्ण होत असतात। पण त्याचबरोबर तुम्हाला यश मिळण्यासाठी काही उपाय आणि काही सेवेची सुद्धा साथ असणं तितकीच महत्त्वाची असते। बघा, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मनात जी काही आता तुम्हाला जे काही व्यवसाय करायचा असेल त्याच्यासाठी तुम्हाला पैसे पाहिजे आहेत किंवा अडचण आहे, थोडेसे पैसे तुम्हाला कमी पडत असेल, तर तुम्हाला काहीतरी व्यवसाय सुरुवात करायचा असेल तर त्याच्यासाठी व्यवसाय आपला सुरू करण्यासाठी काही अडथळे येत असतील तर ते अडथळे नाहीसे व्हावे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की कोणत्याही वारी जर तुम्ही गुरुवारी जर हा उपाय केला तर खूप छान असणार आहे, छान आहे। जर कधी बी तुम्ही ही एरवीसुद्धा हा उपाय करू शकतात। तर तुम्हाला काय करायचं आहे, छोटासा एक कागद घ्यायचा आहे आणि लाल पेन घ्यायचा आहे। बघा, लाल कलरचाच पेन असायला पाहिजे। छोटासा कागद घेऊन तुम्हाला त्या कागदावर सर्वात आधी श्री स्वामी समर्थ हे लिहायचं आहे आणि नंतर मग तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती लिहायची आहे। बघा, आता सध्या जर तुम्हाला काही व्यवसाय सुरुवात करायचा असेल तर तुम्ही तिथं लिहायचं की श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज, मला हा व्यवसाय सुरुवात करायचा आहे, पण याच्यासाठी हवे तेवढे पैसे माझ्याकडे नाहीत किंवा थोडीफार पैशाची कोणाकडून तरी मदत व्हावी किंवा माझा व्यवसाय चालू करण्यासाठी तुम्ही माझी मदत करा। काहीतरी असा चमत्कार करा की जेणेकरून माझं हे स्वप्न पूर्ण व्हावं आणि त्याच्यासाठी जे काही रक्कम लागणार आहे तर त्याचा लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त व्हावा, जेणेकरून माझी इच्छा पूर्ण होईल आणि माझा हा व्यापार, माझा व्यवसाय हा सुरुवात होईल। असं म्हणून तुम्हाला ती चिठ्ठी फोल्ड करायची आहे आणि ती चिठ्ठी तुमच्या पर्समध्ये तुम्हाला ठेवायची आहे। बघा, तुम्हाला 21 दिवसाच्या आत या त्या चिठ्ठीमध्ये जो काही तुम्ही लिहिलेला आहे, ज्या म्हणजे तुमचे जे काही प्रश्न असतील, ज्या बाबतीत तुम्ही त्या चिठ्ठीत लिहिलेलं आहे, तर ती इच्छा तुमची 21 दिवसाच्या आत स्वामी महाराज नक्की पूर्ण करतात। फक्त तुम्हाला दररोज नामस्मरण करायचं आहे की आपण ही इच्छा बोललेली आहे, स्वामी महाराज ती माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा, स्वामी महाराज ती माझी तुम्ही इच्छा पूर्ण करा, असं म्हणून तुम्हाला दररोज त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेल्या नावाचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे त्या चिठ्ठीचंही। तर हा जर उपाय तुम्ही केला, करून बघा एक वेळेस। मला हा उपाय केल्यानं मला याची छान अनुभूती आलेली आहे, तुम्हालाही याची अनुभूती यावी, तुम्हीही याचा अनुभव घ्या अशी माझी इच्छा आहे। जर
तुम्ही जर हा उपाय छोटासा जर करून पाहिला तर नक्कीच तुम्हाला याचा फरक नक्की जाणवेल. तर हा छोटासा एकदम उपाय होता. आजचा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.